शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर शेठच्या ब्लॉग मध्ये। तर आज आपण जाणार आहे राशीनला। तर आज असतो मंगळवारचा राशीनचा बाजार। आपल्याला आणायची गाय आणण्यासाठी आपण जाणार आहे आता राशीनला। नाना आणि आपले पर्वत मामा पुढे गेलेले आणि आता मी आणि वाल्मिक मामा आपले आता त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना घेऊन मागून राशीनकडे जाणार आहे। तर दाखवतो तुम्हाला आज राशीनचा आपला बाजार। आता आपण आपल्या वाल्मामाच्या घरी आलेलो, त्यांच्या धारा बिरा काढून झालेले सकाळ सकाळ। आता ते गायला खायला टाकण्यास वैरण तोडत आहेत, तर त्यांना आता आवरून लगेच आपण निघूया राशीनकडे। तर मित्रांनो, आता आपण सगळं आपलं काम आवरून राशीन जवळ आलेलं काय झालं त्यामुळं काही आपण व्हिडिओ चालू नाही केला। आता राशीन मध्ये आपण आलेलो आहे, तर दाखवतो तुम्हाला आता पुढे जाऊन। बघू शकता मित्रांनो, आता आपण बाजारात आलोय। आनंदीवरती थांबलेत। सोन्या म्हणला होता मला पण यायचंय, सोन्याला पण घेऊन आलोय आपण बाजारात। काय बघा, सोन्याला पण बऱ्यापैकी कळतं। मित्रांनो, आपण बाजारामध्ये आलतो तेव्हापर्यंत नानांनी इथं येऊन थांबले होते आधीच। तर त्यांनी गाय घेऊन ठेवलेली, हे बघा ही गाय इथंच वेलेली। तर ही गाय आपण 85,000ला व्यवहार झालेला आहे मित्रांनो। तर ही गायवर यांनी गुलाल बिलाल आधीच टाकून ठेवलेला आहे। बाकीचा बघू शकता बाजार राशीनचा, तिकडे बैलांचा बाजार असतो आणि इकडे गायांचा, आणि त्याच्या पलीकडे शेळ्या मेंढ्यांचा बाजार असतो मित्रांनो। आणि त्याच्या पलीकडे गेलं तर राशीनचा आठवडे बाजार म्हणून भरलेला जातो। तर बघू शकता ही गाय मित्रांनो, या गायचा व्यवहार चाललेला आहे, बघू शकता। मला माग राहायचं नाही सगळं काय माझं इकडे तू सगळं माग राहायचं मला काय आता काढ मला काढ केला का काय लावलं का अर्ध्या शेवटी निलाव चालला मित्रांनो गायचा, बघू शकता। आता मला तर काही कळ नाही यातलं, तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, आपण आता दुसरी काय बघायला चाललेलो आहे। दुसरी अशी पाहिजे होती, आहे का नाही? ती काय आवडलेली। आता याचं बघू काय सांगतात किंमत मित्रांनो। सांगायला त्यांनी लाख रुपये सांगितले गाईचं। आपले माणसं बघू काय म्हणतात। 60,000 म्हणले, तर ते म्हणले मित्रांनो की 70,000ला मागितली। तर आम्ही म्हणलं आम्ही पण घेतो 70,000ला, 70,000ला पण ते काही देत नाही। त्यांनी लाख रुपये किंमत सांगितलेली मित्रांनो ह्या गायची। हे बघा, असा असतो बाजार। तर आता आपल्याला यायला लेट झालं, त्यामुळे गाय आधीच घेऊन ठेवलेली। आता आपल्याला टेम्पो बघून आपली गाय आता टेम्पोत भरून घरी घेऊन जायची। तर आता टेम्पोत भरायला टेम्पो बघूया आपण पुढे मिळतो मित्रांनो। अशा पद्धतीने आपण गाय घेऊन चाललेलो आहे मित्रांनो। इथून गाय बाहेर काढताना पहिली पावती फाडावं लागते। त्यांनी ते जागेचं भाडं घेतल्यासारखं भाडं घेतलं आपल्याकडून 300 रुपये। अशा पद्धतीने मित्रांनो गाय आता टेम्पोत आपण भरलेली। मित्रांनो, आता आपण गाय भरून देऊन परत बाजारात आलेलो आहे। आता आपण असंच आता फिरूया थोडा, तुम्हाला बाजार दाखवतो राशीनचा आपल्या। आम्हाला लेट झालं यायला, त्यामुळे तोपर्यंत गाय आपली घेतलेली होती। बघू शकता आता आपण बैलाच्या बाजारात आलेलो आहे। इथं थोडीशी बैल आहेत। असं हे चांगल्या पद्धतीने मोठा बाजार भरतो राशीन गावचा। आनंदात एकदम मस्तपैकी बाजार चाललेला आहे मित्रांनो। हे कशात गाय आता ह्याला विचारू आपण, हे गायचं रेट काय होते?
5 महिन्याचं गाभण आहे मित्रांनो. हे काय तपासून काय होणार भाऊ याचं? 50 सांगायला. हा 50,000. 50,000 रुपये सांगायला सांगितलेले आहेत या गाईचे. अशा पद्धतीने बाजार बिजार फिरून झालाय आता. तर आता मी चाललोय घरी. आता आपली गाय घरी पोहोचली असेल, तिला आता घरी धावणीला बांधून तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने मित्रांनो गाय घरी आणून सोडून आपण याच्या आधी नानांनी सगळी गोठ्यात बांधलेली. बघा कशी दिसते गाय, एक नंबर आहे ना. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपल्याला 2 गाया झाल्यात. तर बघा आपली मस्तपैकी गाय खाली बसलेली आहे आता. तर आपलं असंच तुम्हाला नवनवीन माहिती मिळत जातील. जर आपल्या गावाकडच्या अजून काय कुठला बाजार वगैरे काय इकडे तिकडे गेले तुम्हाला अपडेट देत राहील. तर मित्रांनो आपल्या मयूर शेठच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर चला बाय.